तर मंडळी, इंदोर सिटीमध्ये ना मला स्वच्छता हा प्रकार खूप आवडतोय. कारण मागच्या वेळी सुद्धा अयोध्या राईडमध्ये म्हटलं होतं की इथली मंडळी आहेत ना, सफाई कर्मचारी ही स्वच्छतेसाठी एक नंबर बेस्ट आहे. आणि या MP च्या रस्त्यांवर आहे ना मंडळी, कुत्रे खूप मेलेत, भरपूर कुत्रे. हा बघा, समोर कुत्रा मेलाय. तर दादांचं कार्ड घेऊया आपण. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचे बॅच देऊया. हे आमच्या सबस्क्रायबर फॅमिलीचे बॅच, नक्की जॉईन व्हा. थँक्यू. हे आणि त्याच नर्मदेमध्ये हे सांडपाणी जात आहे, घाण कचरा गटाराचं पाणी हे बघा नर्मदेमध्ये जात आहे. बापरे, एवढी मोठी मोठी झाडं तोडतायत. शपथ, याचा खोड बघा किती मोठा आहे. बापरे. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात. उज्जैनमधून कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे आणि आयुष्य खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी, फायनली उज्जैन एक्सप्लोर करून आम्ही निघतोय आता उज्जैनपासून ओंकारेश्वरला. आणि आजची आपली टोटल राईड असणार आहे 250 ते 300 किलोमीटरच्या आसपास. कारण आता आम्ही उज्जैनमधून इंदोरसाठी निघतोय. इंदोरमध्ये स्टे घेणार आहे आणि हॉटेलला ह्या सगळी आपला लगेज बॅगेज ठेवून आपण पुढचा प्रवास ओंकारेश्वरच्या दिशेने करणार आहे. ओंकारेश्वर एक्सप्लोर केल्यानंतर आपण पुन्हा इंदोरमध्ये येणार आणि इंदोरचं नाईट लाईफ आणि 1-2 मंदिरं जी आहेत ती एक्सप्लोर करणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओंकारेश्वर पर्यंतची राईड आणि त्याच्यानंतर ओंकारेश्वराचं दर्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. तर फायनली आपली रुस्तम फुल लोडेड आहे, कारण बरंच असं सामान घेतलंय. बॅग एकदम, ही तेजस दादाची बॅग एकदम कचाकच भरली आहे. याच्यानंतर आपण जी शॉपिंग केली ती टॉप बॉक्समध्ये, बाकीचं कॅमेरा ॲसेसरी सेल्फी स्टिक वगैरे याच्यात ठेवलंय मी. रमेश दादांची गाडी सुद्धा इथे रेडी आहे आणि ते भरपूर पब्लिक त्यांच्या गाडीला बघतंय. आणि आता निघूया, कारण इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि आता गाड्या काढूया, निघूया. तर मंडळी, फायनली उज्जैनमधून घेतोय रामराम. तर हा गेट आहे उज्जैनच्या महाकालेश्वरच्या इथे जाण्यासाठीचा. तर चला देवा, येतो पुन्हा. असंच रक्षण कर आणि सुंदर अशी आपली पुढची जर्नी, पुढची राईड होऊ दे. आणि आज गर्दी खूप आहे आणि आम्ही जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा गर्दी कमी होती. अच्छा, ट्रेननी आलात? काय नाव तुमचं? सिद्धांत कारंडे. सिद्धांत कारंडे. हाय हाय, आपले बोरिवलीचे भाऊ भेटलेत, तर भेटून छान वाटलं. हां, अरे तो चला के तो आहे. हां हां. तुम्ही ग्रुप आलाय पूर्ण? नाही नाही, 3 जण आलेत. असं आहे. आता आम्ही ओंकारेश्वर चाललोय. ओके ओके, भेटू भेटू. येस येस, तुमच्या मित्रांना पाठवा, हे चॅनल आहे. हां, एक आपण सेल्फी पण घेऊया. येस 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 येस, पोस्ट पण करतो. श्योर श्योर. क्या बात, सेल्फी टाइम. तर दादांचं कार्ड घेऊया आपण. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचे बॅच देऊया. हे आमच्या सबस्क्रायबर फॅमिलीचे बॅच, नक्की जॉईन व्हा. थँक्यू. भेटूया. चला, ओके. जय महाकाल, जय महाकाल. क्या बात आहे, अशी माणसं मिळाली तर जाम भारी वाटतं. तर क्या बात है. आता आज मी मॅप लावला आहे, कारण येताना आम्ही ना या मार्केटमध्ये भरकटलो होतो आणि तब्बल 670 म्हणजे 700 किलोमीटर पकडा तुम्ही, मुंबई ते इंदोर अशी राईड झाली, म्हणजे उज्जैनपर्यंतची. आणि त्याच्यामध्ये इतकी थंडी होती, इतकी थंडी होती ना, जबरदस्त अशी थंडी होती. आणि हा सुद्धा गेट आहे. आतमध्ये एंटर करण्यासाठी ना इथे वेगवेगळ्या गेटची नावं आहेत. तर तुम्ही प्रॉपर इथे सगळ्यांना विचारा, सगळे सपोर्टिव्ह आहेत, सगळे व्यवस्थित इन्फॉर्मेशन देतील तुम्हाला. आणि आज गर्दी वाढलेली आहे, कारण आज आहे शुक्रवार. शुक्रवार, शनिवार, रविवार जबरदस्त गर्दी असते. आणि आपण परफेक्ट टाईमलाच दर्शन घेतलेलं आहे. आणि मंदिराचा टाईम आहे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत एंट्री असते. आणि त्याच्यानंतर 10:30 पर्यंत सगळ्यांना खाली करतात. आणि तेव्हा 10:30ला आरती पण असते. जेवढे असतात त्यांच्यासाठी आरती. त्याच्यानंतर मंदिर बंद 10:30-11 वाजेपर्यंत. आणि या एक्सप्लोरेशनमध्ये आपलं भस्म आरती राहिली,
कारण भस्म आरतीसाठी थोडंसं टायमिंग ऑनलाईनचं बुकिंग मागे पुढे झालं आणि जर तुम्ही डायरेक्ट भस्म आरतीसाठी अप्लाय करणार असाल तर 3 वाजता तुम्हाला इथे नंबर लावावा लागतो आणि चलित दर्शन मिळतं. चलित दर्शन म्हणजे जे पासवाले असतात ना भस्म आरतीसाठी ते तिकडे बसून राहणार, म्हणजे त्यांना सिटिंग अरेंजमेंट आहे भस्म आरतीमध्ये. आणि ज्यांना वेळ नाही आहे किंवा वेळेअभावी ते थांबू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी चलित दर्शन असतं, म्हणजे चालता 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 तुम्ही दर्शन घेऊ शकता. भले 1 सेकंद किंवा 2 सेकंद का होईना तुम्हाला ते जे भस्म आरतीचं रूप आहे ना आपल्या महादेवाचं ते पाहायला मिळतं. तर मंडळी इंदोर सिटीमध्ये ना मला स्वच्छता हा प्रकार खूप आवडतोय, कारण मागच्या वेळी सुद्धा अयोध्या राईडमध्ये म्हटलं होतं की इथली मंडळी आहेत ना सफाई कर्मचारी ही स्वच्छतेसाठी 1 नंबर बेस्ट आहे. तर आता आम्ही इंदोर सिटीकडे चाललो आहे. टोटल 53 किलोमीटर आहे आणि आपण तिथे एक रूम घेणार. रूममध्ये या सगळ्या बॅगेज लगेज वगैरे ठेवणार आणि मग पुढे ओंकारेश्वरसाठी चेंज वगैरे करून निघणार आहे. तर असा काहीसा आत्ताचा अपडेट आहे. तर मंडळी जेव्हा आपण उज्जैनमधून बाहेर पडत होता आता हा सरळ एक रस्ता इंदोरला जातो. त्याच्यानंतर हा रस्ता ना देवास म्हणजे आपण झाशीला इकडून जाऊ शकतो. बायपास किंवा डायरेक्ट हायवे हा झाशीला कनेक्ट होतो आणि हा आतला रस्ता आहे. तर आपण आता जातलो आहे इंदोर सिटीमधून आणि आपल्याला हॉटेल स्टे बघायचं आहे 30-35 किलोमीटर नंतर. तर असे रस्ते बघितले ना तर मला माझ्या अयोध्या राईडची खूप आठवण येते. काय यार, काय सोलो राईड केलेली. आणि MP मध्ये इतके सुंदर रस्ते आहेत ना आणि रस्त्यांवर इतकं विंड ब्लास्ट आहे ना, खूप वारा लागतो. तुम्ही अनस्टेबल असता जेव्हा तुमची गाडी वजन नसते, हलकी असते. असे स्कूटर इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे तिकडून इकडे, क्या बात आहे. आणि सकाळ सकाळ राईड करायला असली मजा येते, क्या बात आहे. तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि या MPच्या रस्त्यांवर आहे ना मंडळी कुत्रे खूप मेलेत, भरपूर कुत्रे. हा बघा समोर कुत्रा मेलाय. शिट, बघून वाईट वाटलं. ॲक्च्युली थांबून त्याला साईडला करायला पाहिजे होतं, कारण मला एक आहे ना पोस्ट आठवली. हल्लीच एका आपल्या सबस्क्रायबरने, मतलब कोकणातल्या एका आपल्या कुटुंबातील व्यक्तीने, हो इथे अजून एक कुत्रा मेला आहे. शिट, हे बिचारे म्हणजे अचानक क्रॉस करतात ना. कारण रात्री जेव्हा आम्ही येत होतो ना इंदोरमध्ये होतो तेव्हा माझ्या गाडीखाली पण येता वाचला, नाही तर मी तरी पडलो असतो, नाहीतर जिगर किंवा त्याच्या मागे आपले रमेश भाऊ होते. तो कुत्र्याने टर्न नाही मारला म्हणून, म्हणजे रिव्हर्स टर्न, जर तो घेतला असताना बँड वाजली असती. म्हणजे इथे कुत्र्यांचं प्रमाण हायवेला मरण्याचं खूप आहे. तुम्ही म्हणाल की गाडी सावकाश चालव, पण गाडी सावकाश चालव गोष्ट बरोबर आहे, पण आपण 70-80ला क्रूज करणार ना एवढा नॅशनल हायवे असताना, किती सावकाश चालवणार. आणि अचानक या झाडाझुडपांमधून जेव्हा ती लोक क्रॉस करतात ना, हा बघा आणखी एक कुत्रा, बाबा रे माझ्या, शिट देवा यार, असं परत नको दाखवूस. हे अचानक क्रॉस करतात आणि मोठ्या गाड्यांच्या चाकाखाली येतात, कारण बाईकचे धक्के लागून मेलेले नाही आहेत. तर हे आपले असे टेम्पो असतील किंवा ट्रक, कंटेनर, त्यांच्या धक्क्याने मेलेली कुत्री आहेत. तर भरपूर कुत्री आहेत. आणि MP मध्ये जेव्हा मी अयोध्येला गेलो तेव्हा पण मी पाहिलं होतं की भरपूर कुत्रे मेलेत. जेव्हा यार त्यांच्या आत्म्यात शांती लाभो. ओह, कूलडाऊन नित्या, कूलडाऊन. तर म्हणजे आता आम्ही हॉटेल शोधतोय, पोचलोय. आम्हाला रात्री एक्सप्लोअर करायचं 56 करून इथली प्लेस आहे. इथे सगळी खाण्याची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची दुकान आहेत. जसं आपल्या मुंबईला मोहम्मद अली रोड असं खाण्याची खाऊगल्लीचं ठिकाण आहे. तर ते रात्री आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. तर त्यासाठी आम्ही इथे नियरबाय हॉटेल बघतोय, पण इथे हॉटेल मुश्किल. आणि असं हॉटेल पाहिजे की जिथे आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क होतील. आणि जेव्हा आपल्याकडे अशा मोठ्या काय रे मोठ्या गाड्या असतील ना, तेव्हा आपल्याला पार्किंग व्यवस्थित बघूनच म्हणजे हॉटेल निवडावं लागेल. कारण कधी ज्यांच्याकडे पार्किंग असते त्यांचे पैसे म्हणजे चांगले असतात आणि नॉर्मल हे रस्त्यावरचे पार्किंगवाले तुम्हाला कमीमध्ये पण होतात कधी. तर त्या हिशोबाने सुद्धा विचार करावा लागतो.
वेन यू आर रायडिंग टू एनी अननोन प्लेस. तर शोध मोहीम आता करतोय आम्ही. One hour later. तर फायनली आता रेडी झालो आहे ओंकारेश्वरला जाण्यासाठी. आणि हा आमचा असा काहीसा रूम आहे. सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं आहे आणि आम्ही ट्रिपल शेअरिंग म्हणजे एक बेड टाकलेला आहे. आणि रूम तर खूप छान आहे, सुंदर आहे. सेंट्रलाइज AC आहे. त्याच्यानंतर इथे मेन म्हणजे लॉकर दिलं आहे दागिने वगैरे ठेवायला. आणि त्याच्यानंतर इथे असा वॉशरूम पण क्लीन आहे, हायजेनिक आहे. तर चला आता फटाफट निघूया, कारण इथून 80 किलोमीटर आहे. जायला आपल्याला 2-2.25 तास लागतील. रस्त्याचं काम चालू आहे असं रमेश भाऊ म्हणतात. आणि कंटेनर्स वगैरे भेटतील. तर घाट सेक्शन पण आहे, तो सुद्धा बघूया कसं काय. आता हे सगळं येऊन आवरूया. चला. मंथन शिंपी. आणि इथे काय कॉलेज आहे का? नाही, इथे कॉलेज नाही. पप्पांचं इथे होतं की इथे रिटायरमेंट करायला पाहिजे. आईचं गाव इथे होतं. ओके ओके ओके. हे चॅनल सर्च करा, तुमचा हे येणार त्याच्यामध्ये. ट्रायम टायगर बघून हे लोक आपल्यासोबत फोटो वगैरे काढायला आलेत. तर आता एक गाडी नाही घेतली आपण, जिगर गाडी नाही घेतली. जिगरला फोटो काढायला ठेवलाय, व्हिडिओ काढायला. चला मंडळी, इथे पाहिलेली तुम्हाला एक ना सुंदर गोष्ट दाखवतो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथे. क्या बात. आणि त्याच्यावर लिहिलं आहे 350वा राज्याभिषेक वर्ष. आणि किती भव्य असा पुतळा आहे. आणि किल्ले बांधणीचं स्वरूप सुद्धा दिलेलं आहे. तर आता आपलं डेस्टिनेशन आहे 78 किलोमीटर, 2.5 तास दाखवत आहे. आणि इंदोरमधले हे रस्ते बघा. इथलं बॅरिगेटिंग म्हणजे रस्त्यांमधलं डिवायडर. हेल्मेट सक्ती मला वाटत नाही इथे आहे, हेल्मेट सक्ती नाही आहे. प्लस रिक्षावाल्यांना जो युनिफॉर्म असतो ना, तो सुद्धा नाही दिसत आहे. मिरर नाही आहेत. बाळाला पप्पांनी मिरर नाही घेऊन दिले. क्या बात आहे. फोनवर बोलतात साहेब, एवढी कष्ट कशासाठी. आता हा सिग्नलला इतकं कन्फ्युजन आहे ना. आपला सिग्नलचा म्हणजे आपला सिग्नल कोणता ते मी शोधतोय. एक तिकडून रस्ता येतोय, त्याच्यानंतर हा दुसरा जिथे आम्ही आहोत, एक तिसरा, चौथा, 5वा. तर आय थिंक हा आपला सिग्नल सुटला आहे. 5 रस्त्यांचं मिळून एक असा राऊंडवाला सिग्नल आहे. ॲक्च्युली मध्ये काहीतरी आहे ना असं सर्कल टाईप, मामा सर्कल टाईप असं काहीतरी असायला पाहिजे होतं. मंडळी, ओंकारेश्वरला जाताना आहे ना बरंच असं रस्त्याचं काम चालू आहे. तर एक दोघांना विचारलं असता ते म्हणतात की आपल्यासारख्यात म्हणजे मुंबई गोवा हायवेचं जसं काम रखडलं आहे तसं ह्याचं वर्षानुवर्ष काम चालूच आहे. तर इंदोरमधला मुंबई गोवा हायवे असं मी त्याला म्हणू शकतो. कारण रमेश भाऊ सुद्धा 2022 आलेले. ते पण म्हणाले की त्याचं काम त्याच्या अगोदरपासून सुरू आहे. म्हणजे आता आम्ही जेवायला थांबलोय, कारण सकाळपासून नाश्ता सुद्धा नव्हता केला. फक्त चहा प्यायलो होतो सकाळी 7:30 वाजता. आणि आता इथे जेवण ऑर्डर केलंय. आणि आता आम्ही थांबलोय एका धाब्यावर. आणि हा धाबा आहे सिमरोल. म्हणजे आम्ही आता ओंकारेश्वरला जे जातोय ना, तर वाटेतच एक मधल्या रस्त्यावर सिमरोल आहे. आणि जाण्याचा जो रस्ता आहे तो सिंगल रूट आहे. म्हणजे समोरून गाड्या ओव्हरटेक करताना आपल्याला व्यवस्थित करायचंय. तर जेवण ऑर्डर केलंय, ते दाल तडका आणि ते मटर पनीर आणि ते आपली 2 माणसं. तर सकाळपासून पोटात काय नव्हतं ना, तर आता इथे बसून बसून वेटिंग करून आता झोप यायला सारखं झालंय. तर आता थोडं खाऊन एनर्जाइज होऊया आणि 10-15 मिनिटात निघूया. तर सिमरोल मधला UP 78 हा धाब्याकडे आपण दाल फ्राय, पनीर मटर भाजी आणि मी 4 रोटी खाल्ल्या. 4. कारण राईस अवॉइड केला. ॲक्च्युली थाली घेण्याचा विचार होता, पण थाली नाही घेतला. आणि आता ओंकारेश्वर जाण्याचा रस्ता आहे ना तो असाच आहे. त्यामुळे ओव्हरटेकिंग करताना इथे काळजीपूर्वक करावं लागणार, कारण घुसणारे आहेत ना, काय बोलू शकत नाही.
मंडळी इथला घाटाचा नजारा म्हणजे घाट सेक्शन पाहून घ्या. ॲक्च्युली गाड्या येतात जातात ना घापघूप, त्यामुळे कंट्रोलमध्येच चाललो आपण. आणि इथल्या झाडांची रचना बघा, बऱ्याच टाईम नंतर सुंदर रस्ता लागलाय. ओ काय मस्त दिसतंय, एक नंबर. ओंकारेश्वरला जाण्यासाठी किती ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय. इट इज डिफिकल्ट. म्हणजे उज्जैनवरून जेव्हा ओंकारेश्वर प्लॅन कराल ना, माझा व्लॉग बघा. कोणी काय दाखवलं असेल मला माहिती नाही, परंतु रस्तासुद्धा खराब आहे. त्याच्यानंतर गावागावातून जातो रस्ता आणि असे मोठे मोठे कंटेनर्स, पेट्रोल टँक, बरंच काय काय. जो तुम्हाला गुगल मॅपवर टायमिंग दाखवतो ना, त्याच्यापेक्षा 1-1.5 तास जास्तच पकडा जर तुम्ही उज्जैनवरून ओंकारेश्वर करणार असाल तर. तर मंडळी, मागच्या वेळेस आपण गुजरात वडोदराला जाताना नर्मदा नदी क्रॉस केली होती. आता आपण तीच नदी MP मधून ओंकारेश्वरला जाताना आता क्रॉस करणार आहोत. समोरच आहे आपल्या नर्मदा नदीवरचा पूल. सुंदर अशी नर्मदा नदी आणि तिच्या काठी मेळा पण लागला वाटतं. नर्मदा माते की जय. काय सुपर्ब दिसतंय. म्हणजे या नर्मदा नदीचा ना जन्मदिवस पण साजरा केला गेलाय. तर 4 फेब्रुवारीला नर्मदा नदीचा जन्मोत्सव साजरा केलाय या भागामध्ये. खेडी घाट, दक्षिणी तट, मोरटक्का. हे बघा इथे लिहिले, महानर्मदा जन्मोत्सव महापर्व पर पधारे सभी सनातियों का हार्दिक अभिनंदन. खेडी घाट, दक्षिण तट, मोरटक्का नाव आहे, मोरटक्का इथल्या जागेचं हे. आणि त्याच नर्मदेमध्ये हे सांडपाणी जात आहे, घाण कचरा गटाराचं पाणी हे बघा नर्मदेमध्ये जात आहे आणि तो सुसू करतोय. ए बाळा, नर्मदा नदी दूषित करतोस काय रे? बापरे. माँ नर्मदा नदी की पावन नगरी ओंकारेश्वर में आपका हार्दिक स्वागत है. तर मंडई इधर हो गया है सीन. इकडे रस्त्याच्या मध्ये झाड पडलंय. बापरे. क्या नाम है आपका? गीताक्षी. शी स्माइलिंग. चलो साइड से निकल लेते. झाड पडलंय की कापलंय काय माहिती. कापलं असेल, त्यासाठी एवढी सगळी योजना केली असणार आहे. एवढे बॅरिगेट लावले म्हणजे कापलंय. अच्छा, झाड तोडणी चालू आहे. हो बापरे, एवढी मोठी मोठी झाडं तोडतायत. शपथ. याचा खोड बघा किती मोठा आहे. बापरे. जीवसृष्टीला धक्का धक्का. रस्ता लांबी करण्याचं काम चालू असेल असं मला वाटतंय. ठीक आहे. म्हणजे ही सगळी जी पोरं उभी आहेत ना, ती रूमसाठी उभी आहेत. 200 रुपयात तुम्हाला गेस्ट हाऊस मिळेल, पण त्याची अवस्था काय माहिती नाही कशी असेल. ममलेश्वर मंदिर 800 मीटर राईट, ओंकारेश्वर 500, नागरघाट 800 किलोमीटर. आतमध्ये पण गाडी जाते. तर रमेश भाऊ इथे येऊन गेलेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे कुठे कशी गाडी न्यायची. आता मला पण माहीत झालंय. तर मंडळी, फायनली उज्जैनच्या महाकालेश्वर नंतर आता आम्ही येऊन पोचलो ओंकारेश्वर मंदिराच्या इथे. आणि आता वाजले संध्याकाळचे 4. आम्ही 12 वाजता निघालो होतो. 4 तास लागले. 2.5 तासाचा रस्ता, 4 तास लागले यायला.
80 किलोमीटरसाठी 3 ते 3.5 तास लागले. आम्ही जेवायला वगैरे सुद्धा थांबलो होतो आणि रस्ता इतका खराब आहे ना, म्हणजे मुंबई गोवा हायवेची आठवण झाली, जो पहिला जसा सुरुवात झाली होती कामाला त्यासाठी. तर आता आम्ही इथे बाईक पार्क केला आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय, कारण आतमध्ये दर्शनाचा व्हिडिओसुद्धा थोडासा मोठा होईल, त्यामुळे दर्शनाचा व्हिडिओ सेपरेट ठेवतो. आणि हा राईड करत जे आलो आहे त्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आम्ही आहोत महाकालच्या नगरीमध्ये आणि इथे नर्मदाची नगरी म्हणजे नर्मदा नगरी असं सुद्धा म्हणतात. हे नर्मदा परिक्रमासुद्धा करतात आणि नर्मदेच्या काठावर म्हणजे बाजूलाच आहे हे ओंकारेश्वर. तर चला जाऊया, दर्शन करूया. कसं काय दर्शन होतं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर जय श्री महाकाल.